नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये। मंडळी, रोज रोज नवीन भाजी काय करायची हा महिला वर्गासमोर असलेला नेहमीचाच प्रश्न असतो। तर आज मी करणार आहे पडवळाची भाजी। थोडी वेगळ्या पद्धतीने पडवळाची भाजी करणार आहे। तर मैत्रिणींनो, पडवळ हे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आणि महत्त्वाची अशी भाजी आहे। पडवळामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते। तसंच या भाजीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते। आणि फायबर जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते। अशा प्रकारे ही भाजी खूपच हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक अशी भाजी आहे। त्वचेसाठी सुद्धा ही भाजी खूपच फायदेशीर आहे, कारण ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात। तर आज मी करणार आहे पडवळाची भाजी। चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि बघूया पडवळाची भाजी कशी करायची थोडी वेगळ्या पद्धतीने। आणि मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर आपण आता पडवळाची भाजी करण्यासाठी इथे मी पडवळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण पडवळ छानपैकी बारीक चकत्या करून घेऊया पडवळाच्या। पडवळ चिरल्यावर त्यातील बिया काढून टाकायच्या आहेत। पण जर पडवळातील बिया कोवळ्या असतील तर त्याची तुम्ही चटणी सुद्धा करू शकता। पडवळाच्या बियांच्या चटणीचा व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देते, परंतु त्या कोवळ्याच असल्या पाहिजे तरच त्याची चटणी छान होते। तर आता आधी मी इथे पडवळाच्या बारीक चकत्या करून घेते। तर मग बघूया पडवळाच्या भाजीची थोडीशी वेगळी रेसिपी। तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेते। 1 ते 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी करायची आहे। पडवळाची भाजी सहसा कोणाला आवडत नाही किंवा कोणी खात नाही, तर अशा पद्धतीने थोडीशी वेगळ्या प्रकारे भाजी केली तर मुलंसुद्धा खातील आणि छान असते ही भाजी, खूप छान लागते। तर आता मी या भाजीमध्ये थोडीशी मूग डाळ भिजवलेली होती ती सुद्धा घातली आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही चणा डाळ सुद्धा घालू शकता। पण चणा डाळ घालायची असेल तर ती आदल्या दिवशी रात्रीच भिजत घालावी लागेल, नाहीतर ती शिजायला खूप वेळ लागेल। तर आता यामध्ये मी काही मसाले घातले आहेत। इथे मी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि घरी केलेला गोडा मसाला घातला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती कुठलाही मसाला वापरू शकता। आणि मुलांना जर द्यायची असेल तर तुम्ही मॅगी मसाला सुद्धा वापरू शकता, जेणेकरून मुलं आवडीने खातील। तर इथे आता मी चिंचेचा कोळ करून तो घातलेला आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही 2 आमसुलं घातली तरी चालेल। आता यावर झाकण ठेवून आपण भाजीला एक वाफ येऊ देऊया। मध्ये मध्ये आपण झाकण काढून थोडीशी भाजी परतून घ्यायची आहे। तर इथे मी आता ओलं खोबरं घालून घेते। 1-2 वेळा भाजी छान परतून घ्यायची। थोडासा वेळ लागतो ही भाजी शिजायला। आवश्यक असेल तर थोडंसं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे। ही भाजी छान परतूनच खूप छान लागते। तर आता भाजी शिजत आली आहे। मी इथे चिंचेचा कोळ घातल्यामुळे थोडासा गूळ घालते आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, किंवा साखर घातली तरीही चालेल। आणि चवीनुसार मीठ घालून घेते। त्यानंतर छान मिक्स करून एक वाफ येऊ द्यायची आणि मग आपली भाजी तयार आहे। तर आता भाजी शिजलेली आहे आणि भाजी झालेली आहे। तर आता मी इथे गॅस बंद करते आणि भाजी एका बोलमध्ये सर्व करते। तर मंडळी, पडवळाची भाजी तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा।
की भाजी कशी झाली होती. ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुढच्या रेसिपी बरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये.